नमस्कार. समाधान भाग 1 ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर चला आता आपण पुढील स्टोरी बघूया. शेवटी एकदाच डॉक्टरांनी सांगितलं की काजल गरोदर आहे. काजलनं ऑफिसकडून दीर्घ रजा घेतली. घरात बाळ येणार म्हटल्यावर सगळेच हर्षविभोर झाले होते. प्रत्येकजण नव्या बाळाची आपल्या परीनं कल्पना करत होता, आनंद व्यक्त करत होता. काजलला तर कुठं ठेवू आणि कुठे नको असं तिच्या सासूला आणि आईला वाटत होतं. सध्या सासूनं काजलचा ताबा घेतला होता, त्यामुळे रमणच्या वाट्याला ती कमी येत होती. रमणलाही खूप आनंद झाला होता. त्याचं स्टेटस बदलणार होतं. तो बाबा व्हायचा होता. तो बाळाच्या जन्माची वाट बघत होता. सगळं काही सुरळीत चालू होतं. दर चेकअपनंतर डॉक्टर समाधान व्यक्त करत होते. याच काळात रमणला जाणवलं की रोहनच्या फेऱ्या हल्ली वाढल्या आहेत. त्यातून तो डॉक्टर. आईवडिलांना सतत तब्येतीसाठी त्याचीच गरज पडत होती. पण रोहन आला की काजलची जास्त काळजी घेतो असं रमणला वाटे. हल्ली त्याच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळू लागला होता. हे वीर्यदान रोहननं केलेलं असेल का? खरं तर असं नसेल, पण रमणला वाटत होतं. त्याच्याकडे पुरावा काहीच नव्हता, पण त्याच्यात असलेल्या दोषामुळे त्याला असं वाटत होतं. रोहनला बघितलं की त्याला आपण मूल जन्माला घालायला असमर्थ आहोत ही बोच फारच टोचायची. रोहनचं काजलकडे येणं त्याला मुळीच सहन होत नव्हतं. एक गोष्ट त्याच्या लक्षात आली होती की जे त्याला काजलसाठी करावंसं वाटतं ते त्यानं करण्याआधीच रोहननं करून टाकलेलं असतं. रोहन सकट घरातील सर्व मंडळी जेव्हा गप्पा हास्य विनोद करत असतात तेव्हा रमण त्यात सामील होत नाही. हे कोणाच्या लक्षातच आलं नाही. काही ना काही कारण सांगून तो तिथून निघून जात असे. हळूहळू स्वतःच्या नकळत रमण मिटत गेला. ज्या उत्साहानं बाळाच्या स्वागतासाठी तो आपल्या पापण्यांचा पायघड्या घालून बसला होता तो उत्साह ओसरू लागला. एक विचित्र विरक्त त्याच्या मनात घर करू लागली होती. रमणला वाटे या घरात, त्याच्या संसारात तोच नकोसा आहे. काजल त्याला बोलवून घ्यायची, जवळ बैस म्हणायची, पण तो तिच्या जवळ जातच नसे. रोहन आणि काजल एकमेकांशी बोलायची, तेही त्याला आवडत नव्हतं. आता तर त्याच्या मनात यायचं की रोहनचं जर बाळाचा पिता असेल तर मी कशाला मध्ये मध्ये लुडबुड करू. या विचारानं मनात मूळ धरलं आणि मग सगळंच बदललं. आता तर तो जास्तीत जास्त वेळ ऑफिसातच घालवू लागला. वरचेवर टूरवर जाऊ लागला. काजलला त्याचं दूर दूर राहणं खटकत होतं. गरोदरपणाचे शेवटचे दिवस तर काजलसाठी फारच अवघड होते. तिला उठता बसताना मदत लागायची. सासू मदत करायची, रोहन मदत करायचा, पण रमण जवळ येत नव्हता. नवरा बायकोत एक अदृश्य भिंत उभी होती. खरं तर रमणचं लग्न झालं तेव्हा रोहन लहानच होता. काजलला तो छोटी आई किंवा वहिनी आई म्हणायचा. काजल ही त्याच खूप कौतुक करायची. त्यानं डॉक्टर व्हावं ही तिचीच इच्छा होती. हे काहीच्या काहीच झालंय सगळं. यापेक्षा आम्हाला मूल नसतं झालं तरी चाललं असतं. संतापून तो स्वतःशीच फुटफुटला. नको नको ते विचार त्याची बुद्धी भ्रष्ट करत होते. तो घुमसत होता. काय करावं ते सुचत नव्हतं. तेवढ्यात रोहनची हाक ऐकू आली. दादा लवकर ये, वहिनी आईला त्रास होतोय, तिला हॉस्पिटलला न्यावं लागेल. तूच घेऊन जा. मी जाऊन काय करणार? मी काही डॉक्टर नाही. मला आज हैदराबादच्या टूरवर जायचंय. मी निघालो आहे, 15 दिवसांनी येईल, रमण अगदी अल्पितपणे म्हणाला. काजलचा चेहरा वेदनेने पिळवटला होता. तरी तिनं स्वतःच्या मनाची समजूत घातली की हा अल्पितपणा रमणच्या मनातील न्यूनगंडातून आलेला आहे. होणाऱ्या बाळाचा तो जैविक पिता नाही हे शल्य त्याला बोचतंय. हा निर्णय जेव्हा त्यांनी घेतला तेव्हाच काउन्सिलिंग करणाऱ्या सायकोलॉजिस्ट डॉक्टरनं तिला याबाबतीतील सांगून सावध केलं होतं. त्यामुळे तिनं रमणला काहीच म्हटलं नाही. 11व्या दिवशी काजल भरल्या ओटीनं परत आली. या अवधीत रमणनं एकदाही फोनवर सुद्धा तिची चौकशी केली नव्हती. तो 15व्या दिवशी परत आला. आईनं म्हटलं, तू बाबा झालास.
अभिनंदन, काजलला भेट ना, ती वाट बघते. तो खोलीत गेला, पाळण्याकडे बघितलंही नाही. काजलला त्याची मनस्थिती समजत होती. तिनंही त्याच्या वागण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. तो आपल्या नेहमीच्या त्याच्या कोपऱ्यातल्या खोलीत गेला आणि त्यानं म्युझिक सुरू केलं. त्याचवेळी त्याच्या कानावर संगीतापेक्षाही मधुर असा सूर आला. अरे, हा तर बाळाच्या रडण्याचा आवाज. मुलगा आहे की मुलगी, कोणी त्याला सांगत का नाही? अन बाळाला कोणी गप्प का करत नाहीये? त्याला काहीच समजेना. संगीत बंद केलं आणि बाळाच्या रडण्याचा आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू आला. बाळ रडतंय. रमण खोलीत फेऱ्या घालतोय आहे. कोणीच नाहीये का बाळापाशी? त्याची आई, आजी, दुसरी आजी. बाळाचा आवाज आता दमल्यासारखा वाटतोय. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजू लागला. नंबर नवा वाटला. त्यानं फोन कानाला लावला. दादा, मी रोहन बोलतोय. प्लीज सगळं ऐकून घे. फोन बंद करू नकोस. मी ऑस्ट्रेलियात सिडनीला आलोय. मला इथं एक कोर्स करायचा आहे. शिवाय जॉबही मिळाला आहे. दादा, तू आणि छोट्या आईनं माझ्यासाठी खूप खूप केलंय. पण दादा, गेले काही महिने छोट्या आईनं खूप मानसिक ताण सोसलाय. तुझ्या अल्पितपणा तिला किती छळत होता, तिची कल्पनाही तुला नाहीये. दादा, तू रागवू नकोस. लहान तोंडी मोठा घास घेतोय. पण जेव्हा छोट्या आईला तुझी सगळ्यात जास्त गरज होती तेव्हाच तू तिच्यापासून दूर राहिलास. बोलता बोलता रोहन रडायला लागला. रमणच्या मनात आलं, किती मोठा झाला रोहन, केवढी समजूत आहे त्याला. मीच मूर्ख, स्वतःच्या कल्पनेतल्या विकृतीत अडकलो. रमण काही बोलणार तेवढ्यात रोहन म्हणाला, दादा, बाळ रडतायत का? मला फोनवर त्यांच्या रडण्याचा आवाज येतोय. बाळ म्हणजे जुळी आहेत का? फोन तसाच घेऊन रमण खोलीत धावला. पाळण्यात 2 छोटी छोटी बाळं सर्व शक्ती एकवटून रडत होती. रोहन, बाळा धन्यवाद. फोन करत राहा आणि लवकर घरी ये. त्यानं फोन बंद केला आणि त्या लहानग्यांना दोन्ही हातांनी उचलून कवटाळून धरलं. त्याच्या मनात आलं, अगदी रोहनच्या स्पंपासून जरी ही बाळं झाली असली तरी काय फरक पडतो? आता ही बाळं त्याची आहेत. तो या बाळांचा पिता आहे. मनातून एक समाधान डोकावत होतं. जर रोहन या मुलांचा बाप असता तर तो त्यांना सोडून गेलाच नसता. म्हणजे ही बाळं रोहनची नाहीयेत, केवळ मोठं समाधान. स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.